नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आहे 31 मे 2024 आणि आपण आलेलो आहोत श्रीराम रोड चांदवड या ठिकाणी। आज संपूर्ण गावाला आमरस, कापराचे मांडे, सार भात आणि भजे कुरडईचं जेवण आहे। निमित्त असं आहे की 26 तारखेपासून तर 31 मेपर्यंत आखाडी महोत्सव होता आणि आखाडी महोत्सव एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडला आणि त्यानिमित्त श्रीराम युवक मित्र मंडळ यांनी संपूर्ण गावाला आमरसाचं जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे। संध्याकाळी जवळपास 6:15 झालेले आहेत आणि आपण एक फेरफटका मारायला आलो होतो। चांदवड येथील रंगमालामध्ये एक कार्यक्रम होता। आम्ही रंगमालातील कार्यक्रम बघितला आणि मग इकडे मित्र कंपनी होते त्यांना भेटायला आलो। तर फार मोठ्या प्रमाणात आमरस बनवायचं काम चालू आहे। तुम्ही बघू शकता 3-4 पातेले भरून आमरस आणि एकदम सुंदर आपल्या समोर आंबे मशीनमध्ये टाकायचे आणि त्याचा मस्त आमरस बनवायचा। इकडे गरमागरम भजी बनवायचं काम चालू आहे आणि हे खूप सारे मांडे आहेत, खापराचे मांडे, ते कटिंग करून आणि मग आपल्याला वाढायचे आहेत। इकडे टेबल खुर्च्या लावून सगळे व्यवस्था रेडी आहे। तर आपण हे थोड्या वेळ आता घरी जाऊ, तयारी करूया आणि पुन्हा येऊ। हे आहे श्रीराम रोड युवक मित्र मंडळ। श्रीराम युवक मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि यांच्याच अथक प्रयत्नांना यश आलं आणि त्यांनी आखाडी महोत्सव साजरा केला। सोबत आपल्या प्रतीक आहे, जय आहे। तर मुलांनाही आनंद वाटला की आता आपल्याला आमरस आणि खापराच्या मांड्याचं जेवण मिळणार आहे। तर माझ्या माहितीनुसार किंवा मी बघितल्याप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात आमरसाचं जेवण मी पहिल्यांदा बघतोय। सर्व गावाला आमंत्रण दिलेलं आहे आणि पुढे आपण बघणार आहोत की किती गर्दी झाली होती। मग आता आपण घरी आवरून 7:30 वाजता जवळपास पुन्हा आलो तर एक पंगत ऑलरेडी बसलेली होती। तर आपले कर्तव्य आहे की आपण जेवण वाढावं। तर मग आता जेवण वगैरे वाढायला आपण सुरुवात करू आणि श्रीराम युवक मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून आखाडीची सांगता आमरस आणि मांड्यांनी केलेली आहे। मुलांनी पण मस्तपैकी दर्शन घेतलं प्रभू श्रीरामांचं आणि मग इकडे आता जेवणं चालू आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला आठवण म्हणून आपण हा व्हिडिओ करतो आहे। 2-5 वर्षानंतर आपण जेव्हा व्हिडिओ बघू तेव्हा आपल्याला खूप आनंद होईल की आपल्याकडे किती मोठ्या प्रमाणात आमरसाचं जेवण दिलेलं होतं। ते सर्व सदस्य आहेत मित्रमंडळाचे। मुलांना आता पहिल्या पंक्तीत आपण बसून दिलं, त्यांना विचारलं जेवण कसं आहे, तर सुंदर आहे जेवण। ॲक्च्युअल ओरिजिनल साऊंड आपल्याला घ्यायचा होता पण खूप जास्त किलकिल होती आणि मग ते व्हिडिओ बघताना इरिटेट होईल तुम्हाला, त्यामुळे ओरिजिनल साऊंड आपण बंद केला। तर अशा पद्धतीने पंगतच्या मागे पंगत, पंगतच्या मागे पंगत चालू आहे। वाढणाऱ्यांची संख्या खूप सारी आहे आणि गरमागरम जेवण। आता आपलाही नंबर आलेला आहे। हे काही सबस्क्रायबर्स आपल्याला भेटलेले आहेत, विक फॅन आहेत, ते आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात आणि या सबस्क्रायबरांच्या जीवावरच आपला चॅनल चालू आहे। आणि मग तुम्ही बघू शकता ही किती गर्दी झालेली आहे आता। आणि असाच एक लॉट आता इकडे पुरुष मंडळींना जागा केलेली आहे आणि उजवीकडे महिला मंडळांना जागा केलेली आहे। तर कार्यक्रम एकदम यशस्वी झालेला आहे। सुंदर जेवण होतं, अतिशय सुंदर आमरस होता, त्यानंतर मांडे छान होते, गरम गरम भजी होती, कुरडई, पापडी, सार भात, लिंबू, असं छान जेवण, त्याचा आस्वाद घेतला आपण। आता हा सीझन आहे, आता दिवसाआड आमरसाचं आमंत्रण राहील। आता माझा काल परवाचा एक व्हिडिओ आहे कोपरगावचा, तिकडे आमरस खाऊन आलो होतो आपण। त्यानंतर नाशिकला एक आमरस झाला। आता चांदवडला हा देवाचा प्रसाद आहे। हा महाप्रसादाचा लाभ घेणं आपलं भाग्यामध्ये होतं आणि आपण पोटभर आमरस खाल्लेला आहे। तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा कार्यक्रम झाला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीराम युवक मित्रमंडळाला तो आपल्या सर्वांतर्फे आपण धन्यवाद देऊया। थँक्यू। इतकं सुंदर जेवण आणि इतका सुंदर 5 दिवसाचा आखाडी महोत्सव, अथक प्रयत्नांना यश तुमच्या आलं। असंच उत्सव साजरे करत चला, सामाजिक बांधिलकी म्हणून भोजनाचंही नियोजन करत चला। तर सर्व चांदवडकरांचे धन्यवाद, स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। तर चला भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।